नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत आपण देवी देवतांच्या अस्तित्वाबद्दल अनेकदा संभ्रमात राहिलो आहोत. कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, मी इतकी पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? यामागचं कारण खूप खोल आहे आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमचा विचार पूर्णपणे बदलून टाकेल. आपण दुःखात असतो, कष्टात असतो, चिंतेत जगत असतो आणि त्याच वेळी आपण देवाची पूजा करतो. पण मनात शांतता नसते, विश्वास डळमळीत असतो आणि मग आपण अपेक्षा करतो देवानं आपल्याला लगेच फल द्यावं. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जातो. भोंदू बाबा, खोटे उपाय आणि धर्माच्या नावाखाली चालणारी फसवणूक या सगळ्यात आपण अडकतो आणि हळूहळू आपण आपल्या धर्मापासून दूर जातो. इतकंच नाही, आपला देवावरचा विश्वासही कमी होतो. पण इथे एक सत्य आहे, हे सगळं घडतं आपल्या अज्ञानामुळे. वेद समजणं सोपं नाही, संस्कृत भाषा, त्यातलं गूढ ज्ञान, आणि म्हणूनच आपण गुरु शोधतो. पण बहुतेक वेळा ते गुरु तेच सांगतात जे त्यांनी त्यांच्या गुरूंकडून ऐकलं आहे. पुढे जाऊन स्वतः शोध घेण्याची हिंमत खूप कमी लोक करतात. आता जरा शांतपणे विचार करा. या जगात जे काही घडतं ते सर्व कर्मानुसार ठरलेलं आहे. पण आपण अनावश्यक चिंतेत अडकून जगणंच विसरतो. जर तुम्ही फक्त एक गोष्ट केली, तुमच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीकडे सजगपणे लक्ष दिलं, तर तुमचे 80% प्रश्न तिथेच संपतील. कारण उत्तर बाहेर नाही, ते तुमच्यातच आहे. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. आपण भगवतीची पूजा करतो कुलदेवीच्या रूपात, आणि त्या माध्यमातून आपण मुख्य भगवतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तिला प्रसन्न करण्यासाठी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो. त्या सप्तशतीमध्ये दशमहाविद्यांचं वर्णन आहे. पण एक प्रश्न आहे, आपण पाठ करतो, पण आपण खरंच त्या भावात असतो का? तन, मन आणि धन हे तिन्ही त्या भगवतीमध्ये पूर्णपणे अर्पण असणं गरजेचं आहे. पण इथेच आपण चुकतो. आपण देवाला वेगळं समजतो आणि स्वतःला वेगळं. पण सत्य काय आहे? आपण आणि ती शक्ती वेगळी नाही. जेव्हा तुम्ही सप्तशतीचा पाठ करता तेव्हा त्या दशमहाविद्यांचे अंश तुमच्या आत जागृत होतात. आता दुर्गेचं चरित्र पाहूया. महिषासुराचा वध झाल्यानंतर जंभासूर, शुंभ-निशुंभ, चंडमुंड आणि रक्तबीज हे सर्व दैत्य क्रोधानं पेटले. त्यांच्या शक्तीचं मूळ काय होतं? वरदान. आणि ते वरदान दिलं होतं ब्रह्मदेवांनी. आता इथेच एक सूक्ष्म अर्थ दडलेला आहे. हे दैत्य बाहेर नाहीत, ते तुमच्यात आहेत. चंड म्हणजे काय? उग्र राग, हिंसा, वासना. मुंड म्हणजे काय? तुमचं डोकं, तुमचे विचार. या डोक्यात दररोज हजारो विचार येतात आणि त्यातले अनेक नकारात्मक असतात. जर त्या विचारांना रंग द्यायचा झाला तर तो काळाच असेल. म्हणूनच त्या नकारात्मकतेचा नाश करणारी ती शक्ती महाकाली आहे. दुर्गेच्या नेत्रातून प्रकट झालेली ती उग्र ऊर्जा. तिने चंड आणि मुंड यांचा वध केला आणि त्यामुळे ती चामुंडा झाली. पण खरी लढाई इथे संपत नाही. रक्तबीज, एक असा दैत्य ज्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब नवीन दैत्य निर्माण करत होता. हेच आपल्या आयुष्यात होत नाही का? एक नकारात्मक विचार आणि मग त्यातून 10 नवीन विचार. तुम्ही थांबवायचा प्रयत्न करता, पण ते वाढतच जातात. हीच रक्ताबीजाची शक्ती आहे आणि त्याचा अंत महाकाली करते. ती त्याचं रक्त जमिनीवर पडू देत नाही, म्हणजेच ती त्या विचारांना वाढू देत नाही. आता इथे विज्ञान बघा. आपल्या शरीरात रक्त सतत वाहत असतं. ते गरम असतं, ऊर्जा देत असतं. महाकालीचं स्वरूपही तसंच आहे, उग्र, ऊर्जावान. जर शरीरात रक्त कमी झालं
तर डॉक्टर काही औषधे आणि खाण्यापिण्याचे नियम देऊन पुन्हा एका थेंबातून पुन्हा रक्त तयार करतात किंवा तयार होत असतं. याचा अर्थ काय? ती ऊर्जा तुमच्यातच आहे. म्हणून शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही केवळ कथा नाही, त्यामागे एक विज्ञान आहे. आता प्रश्न येतो, महादेव महाकालीच्या चरणी का पडले? कारण त्या उग्र शक्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी ती ऊर्जा आवश्यक आहे. पण तिचं संतुलनही तितकंच आवश्यक आहे. आज विज्ञान सांगतं, हे ब्रह्मांड एका अदृश्य ऊर्जेनं टिकून आहे. डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटर. आणि तरीही विश्व सतत विस्तारत आहे. हीच ती महाकालीची सूक्ष्म ऊर्जा आहे. मित्रांनो, महाकाली आपल्या शरीरात रक्ताच्या रूपात आहे. म्हणूनच तिला रक्तप्रिय आहे. पण तिला बळी लादत नाही, हे स्पष्ट समजून घ्या. काही अज्ञान लोक तिच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करतात. ही पूर्णपणे चुकीची मानसिकता आहे. महाकालीची ऊर्जा इतकी प्रचंड आहे की तिला समजून घेण्यासाठी योग्य गुरु आवश्यक आहे. कदाचित आज तिच्याच इच्छेनं हा सूक्ष्म अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. आपले सनातन शास्त्र अत्यंत गूढ आणि सूक्ष्म आहे. त्याला समजून घ्या. आणि जर तुम्हाला अशाच ज्ञानासाठी अशा सूक्ष्म गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या दत्तात्रेयांना नवनाथांनी जाणलं त्यातूनच शाबरी विद्या प्रकट झाली. दत्तसेवेत रहा, त्यांची भक्ती करा आणि मोक्षाचे भागीदार व्हा. बाकी सर्व दत्तांची इच्छा. चला पुढच्या विषयात भेटूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्ता.